पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी अगवणी मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक. थेरगाव रुग्णालयात निलेशची वैद्यकीय तपासणी. निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप. हिंदी मुंबईची बोलीभाषा बनली आहे. मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो. हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण. मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. राणीबागेतील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वाद. नव्याने जन्मलेल्या पिल्लांना मराठी नावं देण्याची भाजपची मागणी. अन्यथा आंदोलन करण्याचा नितीन बनकर यांचा इशारा. पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत कपात. 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत मिळणार. राज्य सरकारचा निर्णय. राहुल गांधी पंतप्रधान असे तर त्यांनी पीओके परत आणलं असं. राहुल गांधी आपल्यासाठी युद्ध जिंकू शकतात. रेवंत रेड्डी यांचं विधान. येवल्यातील मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अंगणगावात 1.5 एकरमधील कांदा सडला. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहणार. 12 जून नंतर पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज. सोन्याच्या किमतीत 200 रुपयांची वाढ. सोनं 95,600 रुपये प्रति तोळा, तर चांदी 2,000 रुपयांनी घसरून 97,500 रुपये प्रति किलोवर. युद्धविरामासाठी पाकिस्तान विनवण्या करत होता. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. शत्रू कुठेही असो त्याला उत्तर दिलं जाईल. मोदींचा पाकला इशारा. बीएसएफकडून 118 पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त. पाकिस्तानला सावरण्यासाठी अनेक वर्ष लागतील. अमित शहांची माहिती. सिंधू पाणी करार आमच्यासाठी लक्ष्मण रेखा. पाण्याशी संबंधित बाबींवर पाकिस्तान कधी भारतासमोर झुकणार नाही. पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचं विधान.